आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। जामनेर शहरात आज एक वेगळीच दृश्य पाहायला मिळाली। सजावट, बॅनर, केक आणि वाढदिवसाचे वातावरण। पण हा वाढदिवस कुणाचा? तर शिक्षक भारत रिचवाल सरांच्या पाळीव कुत्रा ओरिओचा। हो, पाळीव कुत्रा ओरिओचा वाढदिवस। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत आहे दादाराव वाघ। 3 वर्षापासून ओरिओचा वाढदिवस भारत रिचवाल सर जामनेर शहरात खास पद्धतीने साजरा करत आहेत। केक, सजावट आणि स्पेशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव। पण यामागे एक भावनिक आणि समाज प्रबोधन करणारा हेतू आहे। कुत्रा म्हणजे फक्त घरातच रक्षण करणारा प्राणी नव्हे, तो कुटुंबातील एक जबाबदार सदस्य आहे। त्याचा देखील जन्म आहे, भावना आहेत, त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करणे ही एक मानवतेची पावती आहे। शिक्षक असलेल्या भारत रिचवाल सरांनी समाजात प्राणीप्रेमाचा संदेश पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे। ओरिओचे व्यक्तिमत्व शांत, समजूतदार आणि प्रामाणिक हे त्यांच्या कुटुंबाचा अभिमान आहे। या उपक्रमाचे शहरात कौतुक केले जात आहे। सोशल मीडियावर अनेकांनी ओरिओला शुभेच्छा दिल्या आहेत। काहींनी तर आपल्याही पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा घेतली आहे। प्राणी केवळ उपयोगाचे साधन नाही, तर आपल्या आयुष्यात प्रेम, समज आणि नात्याचं एक वेगळं स्थान घेऊन येतात। ओरिओचा वाढदिवस हा केवळ एक आनंदाचा क्षण नव्हे, तर प्राणीप्रेम, संवेदना आणि जबाबदारीचा एक सुंदर आदर्श आहे। MJ न्यूज विशेष रिपोर्ट। जामनेर शहरात ओरिओचा वाढदिवसातून दिला गेला समाज प्रबोधनाचा हृदयस्पर्शी संदेश। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। मित्रांनो, आजची बातमी म्हणजे आपल्यासाठी आणि पूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी आणि आदर्श ठरवणारी आहे। विशेष म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण मित्र मंडळी, भाऊ बहीण, आई वडील यांचे वाढदिवस साजरे करताना आपण बघितलं असेलच। समाजसेवक, नेते मंडळी, कार्यकर्ते यांचे वाढदिवस धूमधडाक्याने साजरे केले जातात। परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने आपल्यासोबत घरामध्ये प्रामाणिकपणा दाखवणारा प्राणी म्हणजे कुत्रा। या कुत्र्याचा वाढदिवस आज कोणी साजरा केला असेल तर ते नेतृत्व आपल्या जवळ आज आहे आणि त्यांनी आपण आज MJ न्यूज मार्फत त्यांची आज भेट घेतलेली आहे। विशेष म्हणजे हे नेतृत्वांनी ही संकल्पना त्यांच्या मनात कशी काय आली त्याबद्दल आपण त्यांना विचारणा करणार आहोत। तर आपल्यासोबत आहेत भारत रिचवाल। नमस्कार सर। विशेष म्हणजे आज तुम्ही जे बॅनर लावून सण एक कुत्र्यापरी जो आदर, प्रेम आणि प्राणीमात्राबद्दल जो प्रेम दाखवलेला आहे, ही संकल्पना आपल्या मनात कशी आली? अनेक लोक आपल्या आदर्श नेत्यांचे, आपल्या मित्र परिवारांचे स्वतःचे वाढदिवस साजरे करतात। पण बऱ्याच ठिकाणी हे पण आपल्याला पाहायला मिळतं की अनेक लोक आपल्या घरातील मुख्य प्राणी जे पाळतात त्यांचे वाढदिवस साजरे करतात। तर तिथूनच माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली की जो मुख्य प्राणी, तो निरागस प्राणी जो आपल्यासोबत राहतोय, आपल्याशी प्रामाणिक राहतो, त्या अशा माझ्या लाडक्या डॉगीचं की जो आमच्या घरी आल्यापासून आमच्या भरभराट झाली, म्हणजे लकी तो माझ्यासाठी ठरला आणि असा लकीचं वाढदिवस साजरा केला पाहिजे असं माझ्या मनात आलं। अनेक आता मोठमोठ्या लोकांच्या कुत्र्यांचे वाढदिवस असतात। आज मी जामनेर शहरामध्ये बघितलं आहे की आमच्या ओरिओच्या वाढदिवसाची धूम सगळी पाहायला मिळते। बरोबर। मग प्राणी मात्रांवर लोकांच्या मनामध्ये दया, प्रेम हा भाव निर्माण झाला। बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की अत्यंत दयनीय अवस्था त्या मुख्य प्राण्यांच्या असतात। त्यांचाही सांभाळ केला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल प्रेम, भावना, दया आपण दाखवली पाहिजे। हा प्रमुख उद्देश त्याच्या मागचा आपला इथे आहे। भारत रिचवाल हे एक पेशाने सर आहेत। एकलव्य शाळेमध्ये त्यांचे सर्व्हिस चालू आहे। विशेष म्हणजे हे जामनेरपुरा भागातील रहिवासी आहेत। जामनेरपुरा भाग म्हटला म्हणजे थोडा ग्रामीण भाग, आणि ग्रामीण भागात नेहमी प्राणीमात्रावर प्रेम करताना आपल्याला बरेच जण आपल्याला दिसतील, पण यातूनही आपल्याकडे आणलेल्या कुत्र्याविषयी प्रेम दाखवणं हे त्यांच्या मनातून म्हणजे एक मोठी आदर्श समाजाला दिलेला आहे। आणि त्यांनी इथं व्यक्त केलेलं आहे की आपल्याजवळ जे प्राणी आहे त्यांच्याबद्दल
कुठंतरी आपल्या मनामध्ये ते जे आपल्याला प्रेम देतात त्याचं वापिस ऋण आपण फेडायला हवं. त्यानिमित्तानं त्यांनी एक त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे. नेमका आपल्या जो कुत्रा आहे त्याचं नाव काय आणि तो कितवा वाढदिवस आज तुम्ही साजरा करताय? तो साधारणतः हा तिसरा त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या अगोदर मागच्या वर्षीसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात त्याचे बॅनर वगैरे लावून केक वगैरे कट करून त्याचा वाढदिवस साजरा केला होता. यावर्षी आम्ही करतो लगातार 3 वर्ष झाले आणि त्याचं नाव ओरिओ आहे. आम्ही लाडान त्याला ओरिओ म्हणतात आणि आमचा ओरिओ सर्व गावामध्ये आज फेमस आहे. मला बऱ्याच सकाळपासून बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेले ओरिओला वाढदिवस शुभेच्छा वगैरे. एक हळूहळू प्राण्यांबद्दल एक प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा हाच माझा एक प्रामाणिक हेतू त्या मागचा आहे. तर आपण बघितलं भारत रेचवाल सर यांनी प्राणीमात्रावर प्रेम करा आणि त्यांना ते जे आपल्यासाठी जे काही करतात, जे निष्पाकपणे करतात, त्यांच्या इच्छामध्ये आपल्याबद्दल कोणतीही भावना नसते, तर आपण तरी त्यांचं ऋण फेडायला हवं आणि त्यांचं प्रेम व्यक्त करायला हवं अशी भावना त्यांना व्यक्त केलेली आहे. MJ न्यूजसोबत मी दादा राव.